अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेतली। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे गेल्या 6 महिन्यांपासून नवी संगणक प्रणाली वापरण्यात येते। या प्रणालीचा वापर सुरू केल्यापासून लाभार्थ्यांना लेटर ऑफ इंटेंट LOI अर्थात पात्रता प्रमाणपत्र देणं बंद करण्यात आले। त्याबरोबरच महामंडळानं उत्पन्नाच्या प्रमाणात कर्ज मर्यादा ठरवण्याचा पाडलेला नवा पायंडा उद्योजकांवर अन्याय करणारा असून ही जाचक अट रद्द करून पूर्वीप्रमाणे LOI देणं सुरू करावं अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं। महामंडळाच्या लाभार्थ्यांना स्थावर मालमत्ता तारण घेऊनच बँका कर्ज देतात, त्यामुळे बँकांची कर्जवसुली 100% होत आली आहे। या नवीन कार्यप्रणालीमुळे शहरासह नव उद्योजकांबरोबर ग्रामीण भागातला शेतकरी लाभार्थी होणं अडचणीचं होतंय। त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांचा व्याज परतावा जवळपास 8 ते 9 महिने मिळालेला नाही, तो तात्काळ जमा करावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बोंबमारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, श्रीनिवास गायकवाड, युवराज जगदाळे, विजय पाटील, कुमार सासणे, संयोगिता देसाई, संपत्ती पाटील, प्रसाद पाटील, अवधूत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।